ह्याची काहीतरी शहानिशा व्हायलाच हवी. गावाच्या घामाचा पैसा आहे तो, नाही गेला कुठं? बरोबर आहे. देवाचा पैसा म्हणजे गावाच्या घामाचा पैसा आहे. त्याचा जाब विचारायलाच हवा. मला पट्ट आहे तुमच्या सगळ्यांचं. अरे पण आत्तापर्यंत सरकारच सगळी जबाबदारी सांभाळत होते ना. हा? पण आता सरकारच नाही आहे तर जाब कुणाला विचारायचा? असं कसं? हो, असं कसं म्हणताय पाटील तुम्ही? वाड्यावरून पैसे दागिने सगळे गेले म्हणजे वाड्यावरील प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार आहे. हा, तुम्हाला काय वाटतं? एकदम बरोबर आहे. हा, मग ते पाटील मी काय म्हणतो, तुम्ही जरा तपास करा. काय हा गावचा पैसा ना कोणाच्याही सहजासहजी असा घशात नाही गेला पाहिजे. काय हा, ह्याचा तपास लागलाच पाहिजे. लागायला जावा, लागायला नाही, जावा. त्यासाठी काय वाटेल ते करायला आम्ही तयार आहोत. आम्ही तयार हा? आहोत. व्यंकटेशनी त्या सरकारला काही केलेले नाही. उलट तुमच्या सरकारामुळे व्यंकटेशला गाव सोडावं लागलं असतं. कारण तुमच्या त्या सरकारने जे काही प्रताप करून ठेवलेत त्याचा जाब गाव व्यंकटेशलाही विचारणार ना. कारण तो तुमच्या कुटुंबातलाच ना. मला माहित आहे एक एक करून सगळे या वाड्यातनं गायब होणार. आम्ही या वाड्यात राहिलो काय गेलो काय तुम्हाला काय फरक पडतो? मला पडतो ना. हे बघा, तुम्हाला जे काय करायचं ते वाड्याच्या बाहेर जाऊन करा. वाड्यात नको. हे बघा, आम्ही इथून जाणार नाही. कारण वहिवाटदार म्हणून या वाड्यावर आमचा सुद्धा हक्क आहे. तेव्हा आम्ही इथून निघून जाऊ हे तुम्ही विसरून जावं हे उत्तम. अरे वा, चोर ते चोरांवर शिवजोर. अगं वा ग वा, चोर कोणाला म्हणतेस? या वाड्याने कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. नेहमी दुसऱ्यासाठीच झटला. वाड्यातल्या प्रत्येकाने दुसऱ्याच्या भविष्याचाच विचार केला. हो, तशी अक्कादांची शिकवणच होती. त्यांच्यावर चोर म्हणून आरोप करताना तुझी जीभ झडून कशी गेली नाही? सगळं गमतीशीर आहे म्हणायचं. सगळ्यांना अक्कादाने निस्वार्थपणाची शिकवण दिली आणि स्वतः पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला. ए बाई, तुझी बुद्धीच भ्रष्ट झालीये म्हणून त्यात चांगलं काही शिरणारच नाही. तू इथून चालती हो बाई, जा इथून. मी इथून जाणार नाही. उलट माझी इच्छा आहे की तुम्हीच या वाड्यातून जावं. हो बाई, का अंत पाहता तुम्ही आमचा? तुम्ही जर गेला नाहीत ना तर या वाड्याबाहेर ढकलून बाहेर काढू. हे बघा, तुम्ही मोठे आहात म्हणून मी तुमचा आदर करते. बऱ्या बोलायला जाताय की ढकलू तुम्हाला? नाही काका, खूप झालं या बाईचं. वाटेल ते बोलते, सगळ्यांचे अपमान करत सुटले. नाही, हिला गेलंच पाहिजे बाहेर. हिला ढकललंच पाहिजे बाहेर. चित्रा, लागला का तुला?